जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरच्या पौर्णिमा ज्वेलर्समध्ये सोने खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीने हातचलाखी करत नकली अंगठी ठेवून ओरिजिनल सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। उल्हासनगरमधील पंजाबी कॉलनी आझाद नगर रस्त्यावर गणेश खडके यांचे पौर्णिमा ज्वेलर्स नावाचं दागिन्यांचं दुकान आहे। या दुकानात काल सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास एक माणूस त्यांच्या लहान मुलीसोबत दुकानात खरेदीसाठी आला। बायकोसाठी सोन्याची अंगठी दाखवण्याची त्याने मागणी करत सोनाराकडे ती मागितली। दुकान मालक गणेश यांनी त्यांच्या कलेक्शनमधील अनेक सोन्याच्या अंगठ्या दाखवल्या, परंतु दुकान मालक गणेशच्या नकळत या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या हातातील नकली सोन्याची अंगठी ठेवून अस्सल सोन्याची अंगठी लंपास केली आहे। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। चोरट्याने लंपास केलेली अंगठी जवळपास 2.5 ग्रॅमची आहे। तिची बाजारभाव किंमत जवळपास 18,000 रुपये असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।